मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 अंतर्गत विविध रस्त्यांना दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी सुचवलेल्या दक्षिण तालुक्यातील विविध 40 किलोमीटर रस्त्यांसाठी सुमारे 63 कोटींच्या निधीस मान्यता मिळाली आहे। दक्षिण मतदारसंघातील सर्व रस्ते दर्जेदार होण्यासाठी आमदार देशमुख कायम निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असतात। नुकतेच 11 रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून 63 कोटी मंजूर झाले आहेत। यामध्ये सोरेगाव ते प्रतापनगर 2.8 किलोमीटर 4 कोटी 18 लाख, तेलगाव ते विंचूर 5.7 किलोमीटर 9 कोटी 39 लाख, कुंभारी ते यत्नाळ 5 किलोमीटर 8 कोटी 48 लाख, TRT 28 ते राजापूर रस्ता 4.8 किलोमीटर 8 कोटी 47 लाख, निंबर्गी ते संख रस्ता 2.2 किलोमीटर 3 कोटी 18 लाख, TR 10 ते घोडा तांडा रस्ता 1.6 किलोमीटर 2 कोटी 11 लाख, लवंगी ते पाटील नगर रस्ता 3.2 किलोमीटर 5 कोटी 3 लाख, बरूर ते औराद रस्ता 4.2 किलोमीटर 7 कोटी 97 लाख, TR 12 ते तालुका हद्द कुमठे रस्ता 4.5 किलोमीटर 6 कोटी 31 लाख, माळकवठे ते भंडार कवठे ते तेलगाव रस्ता 4 किलोमीटर 5 कोटी 83 लाख, माळकवठे ते कारकल रस्ता 2 किलोमीटर 2 कोटी 77 लाख असे एकूण 63 कोटींचे रस्ते मंजूर झाले आहेत। दक्षिण तालुक्यातील रस्त्यांना मोठा निधी दिल्याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले। मतदारसंघाच्या धोरणात्मक प्रगतीसाठी आणि पायाभूत विकासासाठी केंद्रस्थानी असणाऱ्या रस्ते विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहे। मतदारसंघातील प्रत्येक गावाचा समतोल आणि व्यापक पद्धतीने विकास व्हावा याकडे आपले वैयक्तिक लक्ष असून यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटले।